आणि नानूला नेहाकडे जायची मज्जा खूप येते हो ना? खूप मजा येते तुला? माझ्या केसांबद्दल बरेच प्रश्न असतात आणि आज ते खरंच खूप सुंदर दिसतात. चुहा बोला उई 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 उई. 3 शीट्स दिलेले आहे वेगवेगळ्या आणि त्यांना ते कलरिंग करायचं वगैरे. कलर्स आहे पिंक कलर, रेड कलर, ग्रीन कलर. बरं आता आम्ही संध्याकाळी जाणार आहे दांडियाला. नानू कशी दिसत आहे ग? दाखव मला. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते. आज आहे नवरात्रीचा 3रा दिवस आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज निळा रंग आहे बाय द वे, पण मी दुसरे कपडे घातलेले आहे कारण माझा एक शूट आहे. तो शूट आवरते आणि मग त्यानंतर नवरात्रीच्या अवतारात मी येते. सो पटापट सकाळच्या सगळ्या गोष्टी आवरल्या कारण एकदम लवकर तो शूट आवरून रेडी व्हायचा आहे फर्स्ट हाफमध्ये. आता आंघोळ झाली, घरातल्या बेसिक गोष्टी झाल्या. मला उपवास आहे त्याच्यामुळे स्वयंपाकाचं फार असं टेन्शन नाही आहे. रोशनसाठी काहीतरी झटपट बनवून देते आणि अनायासाठी सुद्धा बनवून घेतलेला आहे म्हणजे तिच्या जेवणाची वेळ झाली की तिला खायला देता येईल. आणि आता मी फक्त पूजा करते, त्यानंतर शूट करते आणि बाकी दिवसभरात काय होतं हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सो आज ना मी माझ्याकडे नवकन्यांचं जेवण असतं त्याच्यामुळे मला त्याची तयारी करून ठेवायची आहे. तर गिफ्ट्स आणायचे आहेत, त्याच्याबरोबर आणखी काय जेवणासाठी बनवायचं त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या आज आणून ठेवते. म्हणजे 1-2 दिवसात मी नवकन्यांचं जेवण करणार आहे. सो तो व्लॉग सुद्धा तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. आणि कुणाकुणाला ह्या गोष्टी आवडतात ना करायला सगळ्या ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मला लहानपणापासून त्या गोष्टी आवडतात आणि सध्या त्या मी करते आहे. सो मला एक त्याच्यात वेगळंच हॅपीनेस आहे. तर कुणाकुणाकडे नवकन्यांचं जेवण असतं आणि तुम्ही कशा प्लॅन करता ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे माझं काही चुकत असेल किंवा मी काही गोष्टी अजून ऍड करायला पाहिजे हे सुद्धा मला नक्कीच कळवा. मम्मानी काय लावलं? हा नानूनी पण लावलं, नानूनी पण लावलं. छान छान दिसतंय ग. नानूला टिक्की लावून द्यायची का ग? बरं. आता तिला एकदम सिंपल ड्रेस घातला मी कारण दिवसभर तिला वावरायला पण कठीण नको व्हायला. तिच्याकडे सुंदर पर्पल ड्रेस. हो टिक्की टिक्की लावून देते लावून देते. बरं विघ्नाची नरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी जळके मा फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मा. तू जेवते का नानू? अभ्यास झाला तुझा? व्यवस्थित बस. मांडी घालून बसले ना बाबा? बाबा कसे बसले तशी बस. ठीक आहे. तू काय करते? अभ्यास करते का? पूजा झाली आणि या दोघांचं आता जेवणाचं चाललेलं आहे. पण माझं मी फ्रुट्स खाते दिवसभर आणि ताक वगैरे पिते किंवा दही तर अजून घेतलं नाही पण चालतं. म्हणजे दही, ताक, शेंगदाण्याची पट्टी वगैरे आणि फ्रुट्स ह्या सगळ्या गोष्टी मी घेते आहे. फराळ असं उसळ वगैरे मी बनवत नाही साबुदाण्याची, पण संध्याकाळी जेवण करते आहे. तर 1 टायमाचा उपवास केला आहे. आज 3रा दिवस आहे आणि अजिबात असं काही वाटत नाही आहे की आपल्याला उपवास वगैरे आहे असं. सो हे दोघं जेवत आहे आता. मी पण माझं थोडंसं हे फ्रुट्स वगैरे खाऊन घेते आणि त्यानंतर मग शूट करून घेतो आणि बाकी मग ब्लाउजेसचा शूट वगैरे पण आजच करायचं आहे. प्लस बरीच कामं आहे तर तुमच्याशी पुढे शेअर करते. शूट सुरू आहे आमचा पण नानू काही मला बोलू देत नाही. मला जेव्हा फ्रंट कॅमेराने बोलायचं असतं तेव्हा मग मी थोडीशी नेहाची मदत घेते. सो आता हिला 15-20 मिनिटासाठी नेहाकडे सोडणार आहे आणि आम्ही शूट कम्प्लीट करणार आहे. हो ना? आणि नानूला नेहाकडे जायची मज्जा खूप येते हो ना? खूप मजा येते तुला? आवडतं तुला नेहाकडे जायला? का बरं ग? मज्जा येते तुला? मी आंघोळ नाही केली. तू पण नाही केली? मी पण नाही केली. सो आता जस्ट शूट आवरलेला आहे आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता व्लॉगिंगला सुरुवात करू. मला कपडे चेंज करायचे आहे पण त्याच्या आधी मला एक व्हिडिओ परत शूट करायचा आहे तो म्हणजे ब्लाऊज कलेक्शनचा आणि तो करून घेते आणि मग त्यानंतर आपला दिवसभराचा व्लॉग तुमच्याशी शेअर करते. पण त्याआधी मला माझ्या केसांबद्दल बरेच प्रश्न असतात आणि आज ते खरंच खूप सुंदर दिसत आहेत म्हणून तुमच्याशी म्हटलं त्याच्या काही टिप्स शेअर करते जे माझ्या आहेत जे मी जसं मेंटेन करते. सो ॲक्च्युली मी खूप जास्ती मेंटेन पण करत नाही. माझे केस स्ट्रेटच आहेत. तर मला हे पण विचारलं की ताई तू रोज स्ट्रेटनर यूज करते का?
तर मी रोज स्ट्रेटनर नाही यूज करत, कधीतरी यूज करते शूटसाठी. पण आज बघा मी शूट आहे तरी पण स्ट्रेटनर वापरला नाही, कारण मी मोस्टली ज्या दिवशी शूट असतो त्या दिवशी केस धुतेच. केस धुतले की प्रॉपर इतके स्ट्रेट माझे असतात आणि मला काही वेगळं स्ट्रेटनर वगैरे करायची गरज पडत नाही. आता तुम्हाला प्रश्न असेल की तू काही ट्रीटमेंट केलेली आहे का म्हणून इतके स्ट्रेट आहे. तर मी केराटिन ट्रीटमेंट केली आहे, पण त्याला 1 वर्ष ऑलरेडी झालेलं आहे, 1 वर्ष जास्ती झालेला असणार. आणि कारण मला वाटतं ती मी ऑगस्टमध्ये वगैरे केली होती. तर 1 वर्षापेक्षा जास्ती कुठलीच ट्रीटमेंट टिकत नाही बाय द वे. म्हणजे जर त्या ट्रीटमेंटमुळे माझे केस जर असे असतील तर तसं नाही आहे. ते ट्रीटमेंटमुळे नाही, माझे केस ऑलरेडी तसेच आहे. आणि तसंही केराटिनमुळे स्ट्रेटनिंग वगैरे येत नाही, हार्डली 1-2% स्ट्रेट होतात केस. केराटिन हे फक्त प्रोटीन ट्रीटमेंट असते, म्हणजे तुमचे केस हेल्दी ठेवण्यासाठी किंवा शायनी लुक येण्यासाठी असतो. त्याच्याने स्ट्रेट अजिबात होत नाही. आणि बाकीच्या ज्या कुठल्या ट्रीटमेंट्स असतात ना, स्ट्रेटनिंग म्हणा, स्मूथनिंग म्हणा, बाकी अजून खूप काही मार्केटमध्ये नवीन ट्रीटमेंट्स आल्या आहेत. मला पण करायची खूप इच्छा होते, पण रोशन त्याच्यासाठी साफ नो असतं की नाही, तुझे केस ऑलरेडी स्ट्रेट आहेत आणि त्याच्याशी खेळ करू नको. कारण कुठलीही ट्रीटमेंट करायची म्हटलं म्हणजे थोडेसे केमिकल्स आपल्या केसावर वापरले जातात. म्हणजे तुम्ही नॉर्मली पण विचार करून बघा, जर तुमचे केस स्ट्रेट नाही आणि ते स्ट्रेट होत आहे कुठल्या ट्रीटमेंटमुळे, जरी त्यांनी कितीही म्हटलं की त्याच्यामध्ये केमिकल्स नाहीये, बट विदाऊट केमिकल्स ते स्ट्रेट होतील कसे ना. तर तो एक गोष्ट आहे. म्हणजे आपण शॅम्पू वगैरे वापरताना इतकं बघायचं की ह्याच्यात केमिकल आहे की नाही, असं पॅराबिन फ्री आहे की नाही, हे त्या सगळ्या गोष्टी. आणि जेव्हा आपण ट्रीटमेंट करायला जातो तेव्हा फक्त स्ट्रेटनिंगसाठी आपण ते करतो. म्हणजे मलाही आवडतं, पण देवाच्या कृपेने माझे केस ऑलरेडी स्ट्रेट आहेत, त्याच्यामुळे मला गरज पडत नाही स्ट्रेटनिंग किंवा स्मूथनिंग किंवा बाकी कुठल्या ट्रीटमेंट करायची. पण हा केराटिन करायला मला आवडतं. मी अजून विचार पण करते आहे की आता अजून एकदा करून घ्यायला पाहिजे, कारण 1 वर्ष झाला मला ऑलरेडी करून. ते याच्यासाठी की त्याच्यात प्रोटीन मिळतं केसांना, ज्याची खरंच गरज असते आपल्या केसांना, आणि त्याच्याने हेल्दी केस होतात, शायनी केस होतात. तर स्पा केला पाहिजे, स्पा करणं एकदम छान आहे. पण मला त्याच्यासाठी पण वेळ मिळत नाही, कारण तिथे जाऊन 1-2 तास बसावं लागतं आणि म्हणून मग मला कंटाळा येतो, म्हणून मी स्पा पण करत नाही. पण रोशन रेग्युलरली स्पा वगैरे सगळं करत असतो, तर त्याच्याने केस हेल्दी राहतात. आता शॅम्पू वगैरे कुठले यूज करते तर रोशन माझ्यासाठी जे मागवेल, म्हणजे लॉरियलचं आहे, याच्या आधी मी दाखवलं होतं ते मी यूज करत होती. पण आता ट्रायाची किट घेतलेली आहे, तर ट्राया मी यूज करते आहे, शॅम्पू आणि कंडिशनर. त्यानंतर हेअर ऑइल मी वीकमधनं 2दा लावते, रात्री लावून झोपते किंवा मग एक 5-6 वाजताच्या दरम्यान लावून घेते, म्हणजे 5 ते 6 पूर्ण दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत. आणि मग दुसऱ्या दिवशी केस धुवून घेते. काल मी 6 वाजता तेल लावलं होतं आणि आज धुवून घेतले केस. आणि कंपल्सरी शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर करायचा, नाहीतर मग केसांमध्ये फ्रीज येतो. तर इतके जे सॉफ्ट केस दिसतात ते कंडिशनरमुळे. कंडिशनर किंवा हेअर मास्क दोघांपैकी एक काही वापरलं तरी चालेल. कंडिशनर वापरलं तर फक्त लेन्थला लावायचं असतं, स्काल्पला लागू द्यायचं नसतं. आणि हेअर मास्क असेल तर ते पूर्ण केसांवर म्हणजे स्काल्पला वगैरे पण लागलं तरी चालतं. मी ते हेअर ऍक्टिव्ह आहे ट्रायाचं, ते माझ्याकडनं रेग्युलर तर होत नाहीये, पण मी ट्राय करते जेवढं जास्त होईल रोज ते रात्री अप्लाय करायचं आहे. तर मी ते रात्रीच्या वेळी ते हेअर ऍक्टिव्ह रोज अप्लाय करते. त्याच्याने केस स्टिकी होत नाही, म्हणजे ऑइल वगैरे लावल्यासारखं होत नाही, नॉर्मल आपले आहे तसे राहतात, पण हेल्दी राहतात, स्काल्प क्लीन राहते. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यासोबत त्यांनी काही मेडिसिन्स दिलेल्या आहे, पण त्या मी अगदी इरेग्युलर आहे घेण्यामध्ये. मला आठवणच राहत नाही कुठल्या मेडिसिन्स घ्यायची, आणि म्हणून मग ते कधीतरी घेतलं असं असतं. पण त्याच्यामध्ये भरपूर केसांसाठी ज्या उपयुक्त गोष्टी आहे, म्हणजे आयुर्वेदिक ज्या गोष्टी आहेत त्या आहेत त्या टॅबलेट्समध्ये. घेतल्या तर चांगलंच आहे, पण माझ्या लक्षात राहत नाही म्हणून ते काय मी घेत नाही. तर अशी माझी हेअर केअर असते, इतकीच मी केसांची काळजी घेते. बट बाय गॉड गिफ्टेड माझे केस खरंच छान स्ट्रेट, स्मूथ आणि हेल्दी आहेत. केस जातात का हा पण खूप प्रश्न असते. लकीली आफ्टर प्रेग्नन्सी माझे केस पण गेले नाही, छोटे मोठे जातात. आणि माझे केस तसे ना खूप असे जाड नाहीये, असे थिन आहे, पण दिसायला सुंदर दिसतात. आणि माझी हेअर कट कुठली आहे हा पण खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे, आणि त्याचा आन्सर माझ्याकडे नाही आहे. कारण जेव्हा मी सलॉनमध्ये जाते तर माझं असं काही स्पेसिफिक नसतं की मला हे पाहिजे की ते पाहिजे. आतापर्यंत माझी, म्हणजे याच्या आधीपर्यंत माझी हेअर कट फिक्स असायची, स्टेप विथ लेअर, म्हणजे मागणं स्टेप आणि समोरनं लेयर्स असं असायचं. पण यावेळी माझं होतं की नाही, मला तसं नको, काहीतरी वेगळं. आणि म्हणून म्हटलं त्यांना फक्त गोल कट करून द्या, म्हणजे एका शेपमध्ये करून द्या गोल असे. आणि फक्त ते गोल असे करून घेतले आहे. तर त्याची काय कट नेम आहे मला माहित नाही. तुम्ही पण जर पार्लरमध्ये गेले, सलॉनमध्ये गेले तर त्यांना सांगा की गोल फक्त एका लाईनमध्ये कट करून द्या, तर असे माझ्यासारखे केस दिसतील. बस मला एवढंच माहिती आहे, मला हेअरकट नेम माहिती नाही. पण नेक्स्ट टाइम जेव्हा केव्हा मी पार्लरमध्ये किंवा सलॉनमध्ये जाईल तर त्यांना मी ह्या हेअरकटचं नाव काय हे विचारेल आणि तुमच्याशी नक्की शेअर करेल.
सो हे होते माझ्या हेअर्सबद्दलचे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. पण तुम्हाला या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल किंवा मी जे सांगितलं नाही त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कॉमेंटमध्ये विचारा, तुमच्याशी मी शेअर करेल. नानू झोप झाली? काय दिसलं तुला? बरं तुझे केस कसे झाले बघ नानू. बरं एक गोष्ट ऐकते का माझी? एक दीदीची कॉमेंट आली होती आज मंगळवार है म्हणून. म्हणायचं आज मंगलवार है, करून दाखव. करा. आज मंगलवार है चूहे को बुखार है, आज मंगलवार है चूहे को बुखार है, चूहा गया डॉक्टर के पास, डॉक्टर ने लगाई सुई, चूहा बोला उई 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 उई, चूहा बोला उई 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 उई. कुठे चालली का? कोणासोबत? आणि पिशवी. येस. आणि फायनली आता वाजलेत 6:30. मी जशी होती तशीच आहे. किती मला वाटतं 2 वगैरे वाजले असतील मला शूट कम्प्लीट करायला, कारण अनायाची झोपायची वेळ पण झाली होती आणि ब्लाऊज कलेक्शन शूट करायला बराच वेळ गेला. म्हणजे मला वाटलं होतं अर्ध्या पाऊण तासात होईल, पण मला ऑलमोस्ट एक तास तरी लागला, 1-1.5 तास तरी लागला. तोपर्यंत रोशनने अनायाला सांभाळलं. तिला झोप लागून गेली होती, त्याने तिला झोपवून सुद्धा दिलं. मग ती झोपली होती. मला खूप भूक लागली होती कारण मी एक बनाना खाल्ला होता, फक्त 2-2.5 वाजत होते. मग पटकन थोडंसं एक ॲपल थोडंसं सगळं असं खाल्लं आणि मी फ्रुट्सवरच आहे. मला एक कॉमेंट सुद्धा आली होती की अष्टमीचा निरंकाळ उपवास कसा करते ते सांग. तर म्हटलं ठीक आहे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. म्हणजे निरंकाळ म्हणजे काहीच खायचं नाही, फक्त फ्रुट्स आणि पाणी एवढं. गोड काही पण घेऊ शकतो, पण असं साबुदाण्याची खिचडी किंवा भगरची उसळ असं वगैरे करून नाही खायचं. सकाळ आणि संध्याकाळ म्हणजे पूर्ण, म्हणजे सकाळी पण जेवायचं नाही, संध्याकाळी पण जेवायचं नाही, दुसऱ्या दिवशीच जेवायचं. याला निरंकाळ उपवास म्हणतात आणि तसा मी करत होते. पण माझ्या मनात जसं तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये चाललं होतं की नाही 9 दिवसांचे करायचे का, आणि फायनली ते मी केले. सकाळी एक चहा घेते, 2 ते 3 फ्रुट्स खाते आणि वाटलंच तर शेंगदाण्याची पट्टी वगैरे खाते. संध्याकाळ परत चहा घेते आणि मग नंतर स्वयंपाकाला लागते. 7:30 पर्यंत 8 पर्यंत जेवण करून घेते. सो तेच एक रुटीन आहे. आता चहासाठी मी आली. काय झालं ना, मग नंतर शूट वगैरे केला. अनाया झोपली होती, थोडीशी एडिटिंग केली, थोडंसं काय छोटं मोठं जे कोलॅबरेशनचं शूट होतं त्याची एडिटिंग बाकी होती ती सगळी करून घेतली आणि एक अर्धा तास वगैरे थोडी रेस्ट घेतली. असं करता करता 4, 4:30, 5 होऊन गेले. आणि मग थोडंसं बाहेर जाऊन सामान आणायचं होतं, ते म्हणजे कन्यापूजनची तयारी करायची होती. तर काय काय आणलं हे सुद्धा तुम्हाला दाखवते. सो हे मी मुलींना द्यायला गिफ्ट्स आणले आहे. मुली गिफ्ट्स बघून खूप खुश होतात, म्हणून काहीतरी असं त्यांच्या कामी पण येईल आणि त्यांना आवडेल पण असे गिफ्ट्स मी आणले आहे. तर मी 9च्या ठिकाणी 10 घेऊन आलेली आहे. तर हे कलरिंग करायचं आहे, कॅनव्हास आहे, याच्यामध्ये 3 शीट्स दिलेले आहे वेगवेगळ्या आणि त्यांना ते कलरिंग करायचं वगैरे आहे. तर हे मला त्यांनी 140ला वगैरे सांगितलं होतं, तर त्यांनी मला 110ला एक पीस दिला आहे. तर असे मी 10 घेऊन आली, कारण एखादी मुलगी एक्स्ट्रा असली तर मग कमी नको पडायला म्हणून. आणि रोशनचं म्हणणं असं होतं की फक्त हेच नाही तर अजून काहीतरी दे, कारण ते असं छोटंसं वाटतं. किंवा मुलींना काय आवडतं म्हणजे हेअर बँड्स वगैरे अशा गोष्टी आवडतात, तर ते असं काहीतरी परत ऍड कर म्हणून परत एक गोष्ट आणलेली आहे. तर इकडे हे छोटे छोटे असे हेअर क्लिप्स आहेत. त्या इथे एक पोनी घातल्यावर अशी लावायला बरी दिसते, किंवा मग अशी पण एक सिंपल लावू शकतो. तर याच्यामध्ये भरपूर कलर्स आहे, पिंक कलर, रेड कलर, ग्रीन कलर. अशी मी 10 घेऊन आलेली आहे. आणि हे मला 130ला पडलं आहे, एक क्लिप 30ला. तर सर ते 110 आणि हे 30 म्हणजे 140च्या अराउंड मला पूर्ण एक गिफ्ट पडला. त्याचबरोबर आता आम्ही संध्याकाळी जाणार आहे दांडियाला. माझ्यासाठी तर नाही आणल्या, पण ह्या नायासाठी आणल्या, कारण काल तिला रोशन खाली घेऊन गेला होता आणि तेव्हा तिचं चाललं होतं कोणाच्या पण हातातल्या मला दांडिया दे, म्हणून तिच्यासाठी ह्या दांडिया घेतल्या. आणि ब्लू कलरचं असं झालं की थकली इतकी होती की मला ड्रेस चेंज करायची अजिबात इच्छा झाली नाही. आणि माझ्याकडे जो ब्लू कलरचा ड्रेस आहे तो एक एकदमच साधा होता आणि एक छान आहे म्हणजे ट्रेडिशनल आहे, तर म्हटलं तो संध्याकाळी आपण घालू. तर आता जो आहे तोच राहू दिला. मी कंटाळा आला आता मला चेंज करायचा, पण संध्याकाळी छान ब्लू कलरचा ड्रेस घालून जायचं आहे. तर आता पटापट चहा पितो, मग स्वयंपाक करते आणि मग जेवण करते आणि मग खाली जाऊन गरबा खेळू. आणि हे फुलं वगैरे किंवा थोडंसं भाजीचं ह्या सगळ्या गोष्टी मी आता घेऊन आलेली आहे. छानपैकी
आंब्याची चटणी रोशनची खूप फेवरेट आहे, तर मी जास्तीच बनवून ठेवली डब्यात, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून त्याला 2-3 दिवस खाता येईल. आणि काय आंबा खूप महाग होता तरी मी आणला, कारण ती चटणी रोशनला आवडते. म्हटलं चला ठीक आहे, काहीतरी जेवणासोबत चटपटीत पण होईल. ए बाबा काय झालं बाबा. सो आता पटापट पोळ्या करते आणि मग जेवायला बसतो आम्ही. तुम्ही बरेच जण म्हणत होते की रोबो दाखवत नाही, तर हा बघा रोबो आज बरेच दिवसानंतर काम करतो आहे, कारण नानूनी घर एकदम विचित्र करून ठेवलं आहे. आणि माझा चेहरा तुम्ही बघू शकता, माझे डोळे असे झोपेचे झाले आहे. खाली जाऊ की नाही तयारी करून हा विचार डोक्यात सुरू आहे, पण असं वाटतंय नाही जावं, सगळे येतात, थोडंसं आणायला पण मज्जा येईल. थकलेली आहे मी, पण तरी ठीक आहे जाऊ म्हटलं, थोडासा गरबा खेळू. तर रोशनला तेच विचारताय. रोशन म्हणतो बघ तुझ्यात एनर्जी असेल तर तू जाऊ शकते. मस्त स्वयंपाक केला, पोटभर जेवण केलं आणि आता थोडीशी रेस्ट घेतली, एक 5-10 मिनिटं. आता फ्रेश होते, अनाला सुद्धा छान रेडी करते आणि आम्ही जातो खाली गरबा खेळण्यासाठी. नानू कशी दिसत आहे का, दाखव मला. नानू व्यवस्थित. नानू कुठे चालली, नानूचं दांडिया कुठे आहे ना. नानू कसं करते गमरिया. अलेक्सा प्ले गरबा सॉन्ग, डान्स करा. आणि फायनली आम्ही दोघी आता मस्त दांडियासाठी रेडी झालेलो आहे. हाय का सगळ्यांना. सगळ्यांना तुझी दांडिया दाखव. दांडिया तू कशी खेळणार आहे खाली, आता कशी खेळणार आहे. आम्ही दोघी आता खाली चाललोय मस्त दांडिया खेळायला. हे बा आपण दोघी खेळायचं का असा छोड एक बार, है ना. असं खेळणार आहे तू. बर नानूने छान चनिया चोली घातली आहे, हो ना. तुझे कपडे कसे दिसतात नानू, कसे सगळ्यांना सांग कसे आहे कपडे. झोप आली खरंच. अरे खाली जायचं की नाही, खाली जायचं ना. बस सगळ्यांना बाय कर, बाय कर.